पण रुबी ही सामान्य गुन्हेगार नव्हती, ती अत्यंत शातीर डोक्याची होती. तिला माहिती होतं की जर मृतदेह बाहेर नेला तर सीसीटीव्ही कॅमेरे किंवा शेजारी कोणीतरी बघेल, म्हणून तिने ठरवलं की मृतदेहाची विल्हेवाट घरातच लावायची. पण घरात कुठे, हा प्रश्न तिला पडला. नमस्कार मित्रांनो, विचार करा, तुम्ही दिवसभरातल्या कामानंतर थकून घरी येता, फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाता, शॉवर सुरू करता आणि शांतपणे आंघोळ करता. पण जर तुम्हाला अचानक कळलं की ज्या फरशीवर उभे राहून तुम्ही रोज आंघोळ करताय त्याच फरशीच्या अवघ्या 3 फूट खाली एक मृतदेह गाडला गेलाय, आणि त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे तो मृतदेह कोणा दुसऱ्याचा नसून तुमच्याच जवळच्या व्यक्तीचा आहे, ज्याची हत्या करून त्याला तिथेच पुरण्यात आलंय. ऐकूनच अंगावर काटा आला ना? काळीज गोठवणारी ही कल्पना नाही, तर आपल्याच देशात घडलेली एक अत्यंत क्रूर आणि सत्य घटना आहे. एक अशी पत्नी जिने आपल्या नवऱ्याचा काटा काढला, त्याला बाथरूम मध्ये काढलं आणि त्यानंतर 1-2 नव्हे तर तब्बल 45 दिवस ती त्याच बाथरूम मध्ये त्या मृतदेहाच्या वर उभी राहून आंघोळ करत होती. चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नाही, मनात कोणतीही भीती नाही. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे जे रक्षक आहेत ते त्याचे हात खेचूनच आणतात. या थरारक गुन्ह्याचे बिंग कसं फुटलं आणि पोलिसांसमोर आलेला तो एक छोटासा ट्विस्ट काय होता ज्याने संपूर्ण देश हादरलाय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही कथा तुमच्या नात्यांवरच्या विश्वासाला तडे देईल. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आग्रा हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल. पण याच आग्रा शहरातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेणुकाधाम कॉलनीमध्ये प्रेमाचा नाही तर क्रूरतेचा असा एक भयानक खेळ खेळला गेला ज्याने मानवतेला काळीमा फासला. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये राहणारे सुरेंद्र कुमार शर्मा, वय वर्ष 44, मूळचे भरतपूरच्या रणजित नगरचे रहिवासी असलेले सुरेंद्र आपल्या कुटुंबासह इथे राहत होते. वरवर पाहता हे एक अगदी सामान्य सुखी कुटुंब वाटत होतं. सुरेंद्र, त्यांची पत्नी रुबी शर्मा, त्यांच्या 2 लहान मुली प्राची आणि सिद्धी, आणि सुरेंद्र यांची वृद्ध आई कमला. गेल्या 16 वर्षापासून सुरेंद्र आणि रुबी यांचं लग्न झालं होतं. 16 वर्ष संसार केल्यानंतर कोणत्याही जोडप्यामध्ये एक अतूट विश्वास निर्माण होतो, पण या नात्याच्या मागे एक अशी काळी आणि भयानक धुमसणारी आग होती ज्याची कल्पना शेजाऱ्यांना काय तर स्वतः सुरेंद्र यांनाही नव्हती. समाजात वावरताना रुबी एक साधी गृहिणी वासत होती, पण तिच्या डोळ्यात एक असा भयानक कट शिजत होता ज्याचा अंत एका अत्यंत क्रूर मर्डर मिस्ट्रीमध्ये होणार होता. महाराष्ट्रातील काही दिवसांपूर्वी गाजलेल्या सिया गोयल प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं, पण आग्र्यातील या बाथरूम मर्डरने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्यात. एक स्त्री आपल्या कुंकवाचा बळी घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचं हे सर्वात डेंजर उदाहरण आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की असं काय घडलं होतं की एका पत्नीने 16 वर्षाचा संसार एका झटक्यात संपवण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, या कथेची पार्श्वभूमी सुरू होते सुरेंद्र यांच्या एका व्यसनापासून. सुरेंद्र यांना दारूचं खूप मोठं व्यसन होतं. ते सतत दारू पिऊन घरी यायचे आणि याच कारणावरून पती पत्नीमध्ये रोज भयानक भांडणं व्हायची. घरात रोजचाच वाद, रोजचीच कटकट. रुबी या रोजच्या त्रासाला आणि भांडणाला पूर्णपणे कंटाळली होती. तिच्या मनात सुरेंद्र यांच्याबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला होता. हळूहळू या रागाचं रूपांतर एका हिंस्र विचारात झालं. तिने ठरवलं की आता हा रोजचा त्रास कायमचा संपवायचा. पण कसं? जर तिने थेट हल्ला केला असता तर सुरेंद्र प्रतिकार करू शकले असते. शिवाय घरात 2 मुली आणि वृद्ध सासूबाई होत्या. त्यामुळे रुबीने अतिशय थंड डोक्याने शांतपणे एक मास्टर प्लॅन तयार केला. तिने असा कट रचला की कोणाला संशय येणं तर लांबच, पण पोलिसांनाही वर्षानुवर्षे सुगावं लागणार नाही. तो दिवस उजाडला, 18 मेचा दिवस. रुबीने आपल्या प्लॅन नुसार सगळ्यात आधी घरातून इतर सदस्यांना बाजूला करण्याचं ठरवलं. तिने अतिशय शिताफीने आपल्या दोन्ही मुलींना आणि सासूबाईंना म्हणजे सुरेंद्र यांच्या आईला त्यांच्या दिराच्या घरी म्हणजे सुरेंद्र यांचे भाऊ अनिल शर्मा यांच्या घरी पाठवून दिलं. आता घरात फक्त दोघेच उरले होते, सुरेंद्र आणि रुबी. त्या रात्री रुबीने घरात अतिशय आवडीने एक गोड पदार्थ बनवला. तो पदार्थ होता खीर. सुरेंद्र यांना वाटलं की आज पत्नी आपल्यावर खूप खुश आहे. रोज भांडणारी पत्नी आज एवढ्या प्रेमाने खीर खायला घालते हे पाहून सुरेंद्र यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्यांना काय माहिती की ज्या खिरीला ते प्रेमाचा घास समजत होते तीच खीर त्यांच्या आयुष्याचा शेवटचा घास ठरणार होती. रुबीने त्या खिरीमध्ये झोपेच्या 1-2 नव्हे तर तब्बल 20 गोळ्यांचा ओव्हरडोस मिक्स केला होता.
सुरेंद्र यांनी ती विषारी खीर खाल्ली. काहीच वेळात झोपेच्या 20 गोळ्यांचा त्या भयानक ओव्हरडोसमुळे सुरेंद्र बेशुद्ध झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटात सुरेंद्र या जगातून निघून गेले होते. आता सामान्यतः कोणताही गुन्हेगार खून केल्यानंतर घाबरतो, मृतदेह घराबाहेर फेकून देण्याचा किंवा कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करतो. पण रुबी ही सामान्य गुन्हेगार नव्हती. ती अत्यंत शातीर डोक्याची होती. तिला माहिती होतं की जर मृतदेह बाहेर नेला तर सीसीटीव्ही कॅमेरे किंवा शेजारी कोणीतरी बघेल. म्हणून तिने ठरवलं की मृतदेहाची विल्हेवाट घरातच लावायची. पण घरात कुठे, हा प्रश्न तिला पडला. तिची नजर गेली घरातील बाथरूमवर आणि इथेच तिने तिच्या गुन्हेगारी बुद्धीचा पराकोटीचा वापर केला. त्या घरातील बाथरूमची जी फरशी होती ती हॉलच्या फरशीपेक्षा तब्बल 3 फूट खोल होती. म्हणजेच तिथे खड्डा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती. रुबीने रातोरात स्वतः बाथरूम मधून फरशी उखडली, तिथे 3 फूट खोल खड्डा खणला आणि ज्या पतीसोबत तिने 16 वर्षाचा संसार केला, ज्याच्या नावाचं कुंकू ती कपाळावर लावत होती, त्याच सुरेंद्र यांचा मृतदेह तिने अतिशय निर्दयपणे त्या खड्ड्यात टाकला. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. पुढे तिने जे केलं ते ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. मृतदेह खड्ड्यात टाकल्यानंतर तिने त्यावर माती टाकली. एवढ्यावरच ती थांबली नाही. दुसऱ्या दिवशी तिने घरात मिस्त्री म्हणजे गवंडी बोलावला. तिला माहिती होतं की जर कच्ची माती राहिली तर वास येईल आणि रहस्य उघड होईल. म्हणून तिने त्या खड्ड्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का थर दिला आणि त्यावर अगदी नवीन टाइल्स बसवून घेतले. मिस्त्रीला वाटलं की घरात बाथरूमचं नूतनीकरण सुरू आहे, त्यामुळे त्याला कसलाही संशय आला नाही. विचार करा, ज्या जमिनीच्या खाली तिच्या नवऱ्याचा मृतदेह कुजत होता, सडत होता, त्याच जमिनीवर त्याच टाइल्सवर उभं राहून ती रोज आंघोळ करत होती. 45 दिवस, 1-2 नाही तर तब्बल 45 दिवस तिच्या चेहऱ्यावर भीतीचा एकही अंश नव्हता. स्वतःला पूर्णपणे निर्दोष दाखवण्यासाठी रुबीने पुढची चाल खेळली. 18 मेला हत्या केल्यानंतर 26 मेला ती स्वतः सिकंदरा पोलीस ठाण्यात गेली. तिथे जाऊन तिने अतिशय रडवेला चेहरा करून पोलिसांना सांगितलं, माझे पती 18 मे पासून अचानक कुठेतरी गायब झालेत. ते घरी परत आलेच नाहीत. कृपया त्यांना शोधून द्या. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि सुरेंद्र यांचा शोध सुरू केला. दिवस सरत गेले. 25 दिवस झाले, 35 दिवस झाले, 45 दिवस झाले. पोलीस तपास करत होते, पण सुरेंद्र यांचा कोणताही सुगावा लागत नव्हता. रुबीला वाटलं होतं की तिचा प्लॅन 100% यशस्वी झालाय. तिने एक परफेक्ट मर्डर केलाय, ज्याचा पुरावा कधीच कोणालाच मिळणार नाही. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ अजब असतो. तुम्ही निसर्गाला फसवू शकत नाही. आणि या कथेत एक असा ट्विस्ट आला ज्याची कल्पना रुबीने स्वप्नातही केली नव्हती. काय होता तो ट्विस्ट? सुरेंद्र यांच्या बेपत्ता होण्याचा आणि या मर्डरचा दूरदूरपर्यंत संबंध नसलेली एक जुनी घटना अचानक समोर आली. 2017 मध्ये सुरेंद्र यांच्या विरोधात एक ट्रक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. एका जुन्या प्रकरणाच्या तपासासाठी आणि पडताळणीसाठी पोलीस अचानक एका शुक्रवारी रुबीच्या घरी पोहोचले. पोलिसांचा उद्देश सुरेंद्र यांच्या बेपत्ता होण्याचा तपास करण्याचा नव्हता, तर ते त्या जुन्या चोरीच्या केसच्या संदर्भात माहिती काढायला आले होते. पोलीस जेव्हा घरी आले तेव्हा रुबी घरात एकटीच होती. पोलिसांनी तिला सुरेंद्र यांच्याबद्दल विचारलं. तिने नेहमीप्रमाणेच सांगितलं की ते तर अनेक दिवसांपासून गायब आहेत. मी आधीच तक्रार दिलीये. ते सगळं ठीक होतं. यानंतर पोलिसांनी एक अतिशय सामान्य प्रक्रिया केली. त्यांनी तपासाचा एक भाग म्हणून रुबीचा एक फोटो काढण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, नेमकी इथेच रुबीची मानसिक कोंडी झाली. फोटो काढताच रुबी प्रचंड घाबरली. तिचा थरकाप उडाला. तिच्या मनात आलं की पोलिसांना सुरेंद्रच्या हत्येचा सुगावा लागलाय आणि म्हणून पोलीस तिचा फोटो काढताय. हा तिचा निव्वळ एक मानसिक भ्रम होता. पोलिसांना काहीच माहित नव्हतं. पण म्हणतात ना, चोराच्या मनात चालणं. एका साध्या फोटोने तिच्या 45 दिवसांच्या संयमाचा बांध फोडला. ती इतकी घाबरली की पोलिसांनी तिथून जाताच तिने तात्काळ आपल्या धीराला म्हणजेच अनिल शर्माला फोन केला. रुबीने फोनवर रडत रडत अनिल शर्मा यांना जे सांगितलं ते ऐकून अनिल यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रुबी म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. पोलीस घरी आले होते. त्यांना सगळं समजलंय. मीच सुरेंद्रला मारलंय आणि त्याचा मृतदेह बाथरूमच्या फरशीखाली गाडलाय. स्वतःची स्टोरी स्वतःच्या तोंडाने सांगून दिली तिने. आपल्या सख्ख्या भावाची हत्या स्वतःच्या वहिनीनेच केली आणि तोही घरातल्या बाथरूम मध्ये गाडलाय.
हे ऐकून अनिल शर्मा स्तब्ध झाले. त्यांनी एक क्षणही वाया न घालवता थेट पोलिसांना फोन केला आणि सर्व माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे धाबे आणले. पोलिसांना कळतच नव्हतं की काय करायचं. पोलिसांचा ताफा तात्काळ रेणुका धाम कॉलनीतील त्या घरावर पोहोचला. पोलिसांनी घरात शेवटी प्रवेश केला आणि थेट बाथरूमचा ताबा घेतला. तिथे खोदकाम सुरू करण्यात आलं. जसजशी सिमेंटची ती पक्की फरशी आणि लाद्या तोडल्या गेल्या तसतशी तिथली माती बाहेर काढण्यात आली आणि अखेर 3 फूट खोलीवर पोलिसांना सुरेंद्र यांचा सांगाडा सापडला. 45 दिवसात मृतदेह पूर्णपणे सडून फक्त हाडांचा सांगाडा उरला होता. पोलिसांनी रुबीला तात्काळ ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती पोलिसांना वेगवेगळी कारण देऊन फसवू लागली. ती म्हणाली त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. मी घाबरून त्यांना तिथे पुरलं. नंतर म्हणाली त्यांनी स्वतः झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. पण जेव्हा पोलिसांनी तिला खाक्या दाखवला तेव्हा तिने पोपटासारखं सगळं खरं खरं सांगितलं की तिनेच खिरीमध्ये 20 गोळ्या देऊन त्यांची हत्या केली होती. मित्रांनो, या घटनेकडे फक्त एक गुन्हा म्हणून न बघता मानवी मानसिकतेचा एक अत्यंत भयानक पैलू म्हणून बघण्याची गरज आहे. 16 वर्षाचं लग्न, 2 मुली, एकत्र राहणारी सासू, एवढं सगळं असताना एक स्त्री इतकी क्रूर कशी बनू शकते? हो, सुरेंद्र यांना दारूचं व्यसन होतं, घरात भांडणे होत होती, हे मान्य होतं. पण त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी कायदे आहेत, घटस्फोटाचा पर्याय आहे, वेगळं राहू शकत होती. पोलिसांची मदत घेता आली असती, पण कायद्याचा मार्ग न निवडता थेट मृत्यूचा मार्ग निवडणं आणि तोही इतक्या थंड डोक्याने नियोजन करून, हे दर्शवतं की समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सहनशीलता किती घातक पातळीवर पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणात रुबीने जे केलं त्याला फॉरेन्सिक सायन्स मध्ये कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतात. गुन्हा लपवण्यासाठी मिस्त्री बोलावून पक्के बांधकाम करणं, त्याच ठिकाणी रोज वावरणं, ही एखाद्या सामान्य माणसाची मानसिक स्थिती असूच शकत नाही. पण शेवटी निसर्गाचा नियम आहे, गुन्हा कितीही लपवला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर येतोच. रुबीने 45 दिवस पोलिसांना फिरवलं, पण एका जुन्या केसच्या फोटोमुळे तिच्यातल्या गुन्हेगाराचा धीर सुटला आणि ती स्वतःच्या जाळ्यात अडकली. मित्रांनो, आज या घराची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. वडील या जगात नाहीत, आई आता तुरुंगात चढणार आहे. सासूबाईंनी स्वतःचा तरुण मुलगा गमावलाय आणि त्या 2 निष्पाप मुली ज्यांच्या डोक्यावरून आई आणि वडिलांचं छत्र एका झटक्यात हरपलंय. या एका गुन्ह्याने संपूर्ण हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं. तुम्हाला या संपूर्ण धक्कादायक घटनेबद्दल काय वाटतं? रुबीने केलेल्या या कृत्याला कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा, शेअर नक्की करा आणि अशाच सत्य आणि थरारक गुन्हेगारी विश्वातील कथा सोप्या मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. काळजी घ्या, सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.